आणि यानंतर अभिनेत्री शिल्पा शेट्टी संदर्भात महत्त्वाची बातमी। शिल्पा शेट्टीच्या सांताक्रूज मधल्या घरी ईडीने छापा टाकलेला आहे। पोर्नोग्राफी केस संदर्भात मुंबई, उत्तर प्रदेशसह 15 ठिकाणी छापे टाकण्यात आले, तरी त्यामध्ये शिल्पा शेट्टीच्या घरी सुद्धा ईडीने छापा टाकल्याचं कळतंय। पोर्नोग्राफी प्रकरणामध्ये शिल्पा शेट्टी आणि तिच्या पतीचं नाव राज कुंद्राचं नाव समोर आलेलं होतं। या प्रकरणी राज कुंद्रावर कारवाई देखील झालेली होती आणि आता याच प्रकरणाच्या तपासासंदर्भात ईडीने ही छापेमारी केली आहे। गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। गणेश, प्रज्ञा, हे प्रकरण जुनं आहे। यामध्ये मुंबई पोलिसांनी पहिले केस केली होती क्राईम ब्रांचच्या, नंतर हे प्रकरण ईडी पर्यंत पोहोचलं, कारण पोर्नोग्राफी मटेरियल ऑनलाईन किंवा इतर प्लॅटफॉर्मवर पाठवून त्याचे जे पैसे येत होते, पैसे हे परदेशात पाठवले गेले, मनी लॉन्ड्रिंग केलं गेलं असे आरोप झाले आणि यामुळे या केसमध्ये ईडीची एंट्री झाली आणि ईडीनं चौकशीला सुरुवात केली। आता ईडीनं एकूण 15 जागांवरती रेड्स केलेत। काही जागा मुंबईत आहेत, जिथं एक शिल्पा आणि राज कुंद्रा यांचं सांताक्रूज निवासस्थान आहे। त्यासोबतच उत्तर प्रदेशमध्ये देखील काही जागा आहेत जिथं ईडीची टीम पोहोचली आहे। म्हणून या दोन्ही म्हणजे राज्यांमध्ये म्हणा, महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामध्ये मुंबई आणि यूपीमध्ये 15 जागांवरती हे रेड्स केले गेलेत। या प्रकरणामध्ये राज कुंद्रांवर आरोप झाले होते की त्यांनी काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत, काही चॅनल्स आहेत, तिथं पोर्नोग्राफिक सबस्टन्स तयार केले, त्यांच्या कंपनीचं नाव आलं, त्यांच्यावरती कारवाई झाली, अटकही झाली होती, पण नंतर त्यांना बेल मिळाली आहे। हे प्रकरण सुरू आहे। ईडी याबद्दल चौकशी करते आणि त्यामध्ये आज 15 जागांवरती रेड केली गेली। ठीक आहे गणेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।